पण जसं जसं आपण प्रेमाची व्याख्या जाणतो आणि प्रेमाने महाराजांना कनेक्ट होतो, कारण देव भावाचा भुकेला आहे. मग तुमचा भाव काय आहे आणि तो किती सात्विक आहे, तो किती निस्वार्थपणे महाराजांना आपण हाक मारतोय. आपण स्वामींची पूजा करतो, सेवा करतो, परंतु स्वामींना आपल्याकडून काय अपेक्षित असतं? ते म्हणत नाहीत की माझ्यासमोरच घणघण घणघण घंटा वाजवत बस, पण कामामध्ये तुम्ही स्वामी बघता का? स्वामी हे सगळ्यात आहेत, चराचरात आहेत, म्हणजे ते तुझ्या कामात आहे. आणि स्वामी ते म्हणतातच ना की मी काढून टाक म्हणजे तो स्वामी आहे. मग तो देव मंदिरामध्ये आहे, तो देव आहे हे वाटलं पाहिजे मला. त्या नुसत्या मी मूर्त्या ठेवल्या आहेत, मग तुम्ही कनेक्ट नाही होत. आपण स्वामींची पूजा करत असताना अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपण टाळायला हव्यात? त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं असं बोलूच नाही की आम्ही सेवा देतो किंवा आम्ही करतो. आम्ही करतो मध्ये तुम्ही संपता असं आहे. त्यामुळे ते करून घेतात, कळलं का? हे महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा ते करून घेतात तेव्हा ते तुम्हाला लाईनीवर आणतात. म्हणजे आपला रूट कायम लक्षात ठेवणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यासाठीच नित्य साधना, नित्य पूजा, हे म्हणजे पूजा ही फर्स्ट स्टेप झाली ज्यांच्याशी आपण कनेक्ट होतोय तिकडे. या पूजा करताना आपण समोर बघतोय, पण मेडिटेशनमध्ये तुम्ही आतून बघताय, कळलं? एरवी तुम्ही भरभर बोलताय, पण मेडिटेशनमध्ये भगवंत तुमच्याशी बोलतो. आणि बऱ्याचदा आपण घरी सकाळी किंवा संध्याकाळी अग्निहोत्र करतो, तर त्याचं काय नेमकं महत्त्व आहे? नमस्कार, आपलं सर्वांचं आजच्या या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, 3 ते 4 महिन्यापूर्वी आपण आपल्या चॅनेलवर रेकी या विषयावर पॉडकास्ट केला होता. त्या पॉडकास्टला तुम्ही भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. त्या पॉडकास्टनंतर आम्हाला अनेक कॉल्स, मेसेजेस आणि ईमेल्स आले की आम्हाला प्राजक्ताताईंसोबत तुमचा अजून एक पॉडकास्ट बघायला आवडेल. तुमच्या विनंतीला मान देऊन आज आपण प्राजक्ताताईंसोबत एक नवीन विषयावर पॉडकास्ट करत आहोत. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण स्वामींविषयी बोलणार आहोत आणि निश्चितच या पॉडकास्टमधून नवीन काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. ताई, तुमचं आजच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मी नेहमी म्हणते तसं पुन्हा एकदा तुझ्या हृदयस्थ गुरुतत्वाला कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. सर्वप्रथम मला हे सांगा, आपला जो पहिला पॉडकास्ट झाला त्याला जवळपास 3 लाखपेक्षा जास्त व्ह्यूज आले. प्रेक्षकांनी भरभरून प्रेम त्या पॉडकास्टला दिलं. त्या पॉडकास्टच्या खाली आपण एक गुगल फॉर्म दिला होता ज्यांना रेकी शिकायचं आहे त्यांच्यासाठी, आणि जवळपास 3000पेक्षा जास्त लोकांनी तो गुगल फॉर्म भरलेला आहे. तर रोज आम्हाला काही ना काही मेसेजेस, कॉल्स येत असतात की ताईंकडून आम्हाला रिवर्ट किंवा रिप्लाय कधी मिळेल, तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच द्या. बरं, आपण सुरुवात करण्याच्या आधी प्रार्थना करूया. हो, नक्कीच. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अच्छा, आता तुझ्या प्रश्नाकडे बघा. हो. सगळ्यात प्रथम मी सगळ्याच ज्याने भरभरून प्रेम दिलं आपल्या पॉडकास्टला, कारण विषय कनेक्ट होणाराच होता आणि स्वामी होते त्याच्यात, त्यामुळे स्वामी हे विश्व आहे आपलं. तर लोकांनी जे गुगल फॉर्म भरले आहेत ते मी नक्की पाहणार आहे. पण काय आहे की मी काही ऑफिस मांडून बसलेले नाही आहे, म्हणजे की माझ्याकडे स्टाफ आहे की ते अटेंड करतायत या सगळ्या गोष्टी, कळलं का? त्यामुळे कसं असतं की माझं एक मनुष्य देह म्हणून काही लिमिटेशन्स आहेत की मी एवढ्यांना घेईन आधी, त्यांचं झालं की मी पुढच्यांना अटेंड करेन. कारण काय, मी आता ती लोक फी भरतील किंवा कोणत्याही गोष्टीतनं माझ्याकडे येण्याचा रिच आउट करतायत, म्हणून त्या पैशाच्या पॉईंटनी मला बघायचं नाही आहे कोणालाही. त्यांचं समाधान आणि त्यांचे जे काही क्वेश्चन्स आहेत त्याच्यावरती आन्सर्स त्यांना मिळणं आतून, कळलं का? म्हणजे ते स्वतःचं चॅनल चांगलं बनवू शकतात. हे जे आपल्याकडे आत्तापर्यंत जेवढे आहेत त्यांनी जसं स्वतःला कंट्रोल करायला शिकलं आहे प्रत्येक बाबतीमध्ये, तसंच बाकीच्यांनाही स्वतःवरती तेवढा विश्वास गेन करता येणार आहे. त्यासाठी त्यांना आता थोडंसं जर का थांबायला लागत असेल तर महाराजांच्या कृपेने जेव्हा त्यांचा नंबर लागणार तेव्हा ते येणारच आहेत. तर तो थोडासा काळ असतोच,
कारण आपण गोष्टी स्टेप बाय स्टेप करतो. कारण हो, काय हो. उगाचच घ्यायचं म्हणून मी सगळ्यांना घेतलं, बरोबर. मग अट्युनमेंट झाल्या, मग प्रत्येकाकडे लक्षच देता नाही आलं. हम्म, तर हम्म. अशा गोष्टी करण्यात मला मजा येत नाही आणि मला समाधान लागत नाही. हो, तुम्ही पहिल्या पॉडकास्टमध्ये पण बोलल्या हां. होत्या की रेकी हा बिझनेस म्हणून बघूच हां, नाही. एक्झॅक्टली. कारण तो विषय आपल्याला इथे बसवलं आहे, हम्म. ह्यामध्येच धन्यता आहे. आणि जे कोणी करत आहेत त्यामध्ये ग्रॅटिट्यूड हाच एक महत्त्वाचा विषय असतो. कारण त्याच्याशिवाय दुसरं काही नाही आहे. मग जेव्हा आपण आता 100 जणांना घेतलं आणि मी 2 जणांवरतीच काम करायला बसले, कारण मी स्वतःहून काम करणार नाही आहे. त्यांना फक्त आपण ट्रॅकवरती कसं आणायचं आहे हे बघतो. हम्म. त्यांनाच कामं करायची आहेत. पण ते डिलिव्हर्ड करण्यासाठी पण जो काही वेळ लागतो किंवा काही गोष्टी साधारणतः प्रोसेसमध्ये असतात, त्या सायमल्टेनियसली होताना कधी कधी पॉज घ्यावा लागतो काही गोष्टींसाठी. तसं होत असेल, पण ज्यांना खरंच इथे येण्याची इच्छा आहे आणि महाराजांच्या कृपेने ते इथे पोहोचणारच आहे, ते थांबतीलच. नाही तर म्हणजे ज्यांना अगदीच घाई लागली असते ते दुसरीकडेही स्विच होतात, असं काही नाही आहे. हम्म. पण पुन्हा जेव्हा ते स्विच होऊन इकडे येतात ना, तेव्हा पुन्हा माझं तर सगळ्यांना माहितीच आहे की जे स्विच होऊन आले की त्यांना पहिल्यापासूनच करावं लागतं. कारण मी बाकी कारण फंडामेंटल क्लिअर असणं गरजेचं असतं. बरोबर. आणि महत्त्वाचं म्हणजे मी सुद्धा काहीतरी स्वतःची पर्सनल लाईफ घेऊन असते. बरोबर, त्यामुळे बरोबर. कधीतरी मलाही कोणत्या अनुषंगाने फॅमिली पॉईंटला टाईम देणं वगैरे ह्यामध्ये विषय आला, तर कधीतरी थोडंसं माझे मेसेजेस म्हणजे मला आता सगळ्या माझ्या रेकी साधकांना सांगायचं आहे हम्म. की ते सगळे बघणारच आहेत आता हा पॉडकास्ट. तर कधीतरी मी समजा कम्युनिटीवरती म्हणा किंवा इन्स्टावरती त्यांना रिप्लाय दिले नाहीत, म्हणजे जे ऑनगोईंग प्रोसेसमध्ये आहेत आत्ता, हो. तर असं समजू नका की ही तुमच्यावरती लक्ष देत नाही आहे किंवा इग्नोर करते. कारण कधीतरी काहीतरी प्रत्येकाला थोडासा फॅमिली पॉईंटला पण असतात इश्यूज किंवा काही, तर त्याच्यासाठी थोडेसे आपले दिवस वर खाली होतात. पण तरीही मी जेवढं शक्य असेल तेवढं की प्रोफेशनल जे गोष्टी आपण करत असतो त्यालाच महत्त्व जास्त देत असते. माझ्या फॅमिलीतल्या कोणालाही माझ्या नकळत विचारलं तरी चालेल, पण कधीतरी काही गोष्टींना अटेंड करावं लागतं. त्यामुळे अशा गोष्टी स्किप होतात. सो लाईक त्याच्यासाठी तर मी नेहमी कम्युनिटीवरती सॉरी म्हणते की म्हणजे माझ्याकडनं असं थोडंसं वर खाली झालं तर मला माफ करा, पण मी 2-3 दिवसांनी तुम्हाला पुन्हा ते काही रिप्लाय असतील ते करीनच. पण बाकीचे गुगल ड्राईव्हचे आपण बघणारच आहोत, त्याच्यावरती काम चालूही आहे. पण फक्त स्टेप बाय स्टेप जसे पुढे सगळ्यांचे नंबर सरकतील ना, तसं तसं बघितलं जाईल. म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट सर्व असं आपण पाहतोय आता त्याच्यात. ओके. म्हणजे प्रेक्षकांना पण मला सांगायचं की तुम्हाला लवकरच रिप्लाय येईल आणि वेळ आल्यावर येईल. म्हणजे हां, आणि कसं म्हणजे उगाचच घेऊन मी त्यांचं म्हणजे ते खूप होप्सनी आलेले असणार ना, आणि मग उगाचच फक्त होप्स त्यांच्या म्हणजे ते आपण निराशा करायची त्यांना, मला हा पॉईंटच नाही. म्हणजे समाधान हे सूत्र आहे आपलं. कारण जर का आपण महाराजांच्या प्रेमापोटी आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहतो, कारण कंपॅशन हाच सगळ्यात एक महत्त्वाचं तत्व आहे. कारण कंपॅशन जिथे सुरू होतं म्हणजे करुणा, आणि करुणेतनं ममता, ममतेतनं प्रेम, याचा स्रोत महाराज आहेत. तर त्यामुळे महाराजांच्या ह्याच्यातनं जर का मी अनुषंगाने त्यांना स्मरून ह्या गोष्टी इथे होत आहेत, तर प्रत्येकाला त्या अँगलचं सॅटिस्फॅक्शन देणं, डिलिव्हर्ड करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि ते महाराज करून घेतात, मी काही करत नाही आहे. पण ते डिलिव्हर्ड प्रॉपर व्हायचं आहे, म्हणून थोडीशी कळ सोसा असं आहे. जसं मी आधी बोललो की या पॉडकास्टमध्ये आपण स्वामींविषयी बोलणार आहोत, तर स्वामींचं तुमच्या आयुष्यात स्थान काय आहे आणि ते तुम्हाला किती महत्त्वाचे आहेत? म्हणजे स्थान ठरवण्याच्या मी योग्यतेची नाही, कारण तेच सगळं काही आहे. ज्यांनी ब्रह्मांड क्रिएट केलं आहे, जे ब्रह्मस्वरूप स्वतःच आहेत, त्यात आपण जेव्हा एकरूप होतो आणि एकरूप होण्यासाठी ज्या साधना किंवा जे आपण नित्य म्हणजे जेव्हा मी म्हणते की अनुसंधान हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक क्षणाला एक श्वास घेतला की त्यांचं स्मरण होणं हे माझ्यासाठी स्वामींचं आयुष्यातलं स्थान आहे. कारण पूर्ण सरेंडर झालं पाहिजे. कारण कसं असतं की मला गरज लागते तेव्हाच मी एखाद्या गोष्टीची आठवण काढते. म्हणजे ज्याला आपण बोलीभाषेत कामापुरतं मामा करणं म्हणतो. बरोबर. तर मला ते नको आहे. आणि ते आता रुजलंय आतमध्ये. ते बी पूर्णपणे आपण म्हणतो ना फलित झालंय की म्हणजे मी विसरू नाही शकत. मी माझ्या सोबत महाराजांना वेगळं पाहतच नाही. कळलं? पण त्याला मला कोणताही अंधश्रद्धेचा लूप लावायचा नाही आहे की अतिशयोक्ती कोणती करायची नाही आहे की बाबा हां असं आहे तसं आहे. स्वतःला मोठेपणा मला घेण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे. कळलं का? कारण एक साधी गृहिणीसुद्धा तितक्याच डेडिकेशननी स्वतःच्या बाळाला सांभाळत असते,
घराला सांभाळत असते, ते प्रेम जी ती ओतत असते, ते जी कार्य अहोरात्र करत असते, म्हणजे घरातला कर्ता पुरुष झोपल्यानंतर तिचं झोपणं आणि सगळ्यांच्या आधी उठणं, इथून जेव्हा ती कार्यरत असते तिच्यामध्ये पण तुम्हाला स्वामीच दिसतील. जसं स्वामी ब्रह्मांड पूर्ण चालवत आहेत तशी ती पूर्ण घर, भलेही ती बाहेर अर्थार्जनासाठी जाओ किंवा न जाओ, पण तिचा सोल तिथे कार्यरत आहे. तसे स्वामी आपल्या सोलमध्येच आहेत. मग आपण त्यांना वेगळं का बघायचं? जर का त्यांच्याच म्हणजे आपण म्हणतो ना की त्यांच्या स्पंदनातनं हे सगळंच निर्माण झालेलं आहे ब्रह्मांड, तर प्रत्येक आपण श्वास घेतोय, आपण आता बोलतोय, प्रत्येक वेळेला एक फ्रिक्वेन्सी जनरेट होते ना. म्हणजे मी बोलताना मी काय बोलतेय, मी कोणाबद्दल बोलतेय, मी कशासाठी बोलते, मी का बोलतेय, ह्याला प्रत्येकाला एक रिझन असतात. उगाचच येऊन आपण बडबड करणार नाही. आणि जो उगाच येऊन बडबड करतो त्याला आपण म्हणतो पण की म्हणजे काय बरळतोय असं आपण म्हणतो. पण त्या बरळण्यात पण एक वेगळी फ्रिक्वेन्सी तो जनरेट करत असतो. मग स्वामी हे एक, जेव्हा आपण म्हणतो ना ब्रह्मांड नायक, तेव्हा ती एक फ्रिक्वेन्सी पण फार महत्त्वाची आहे. त्या वाईब्स आहेत. आणि त्या वाईब्स जेव्हा आपण जगतो, आपण सरेंडर, मी हा शब्द सारखा वापरते, म्हणजे कोणतंही कार्य, म्हणजे करता आपण नाही. जसं म्हणतो आपण करता भगवंत आहे. जे काही आज तू आणि मी इथे बसलो, त्या बसण्याच्या मागे पण नियोजन त्यांचं आहे. मग आपण काय करत आहोत त्या करण्याला धार्मिकदृष्ट्या, म्हणजे मी म्हणेन चोरी डकेती केली तर करता भगवंत आहे, ते होत नाही. धार्मिकदृष्ट्या पाहून त्याची सांगड घालून आपण जेव्हा म्हणतो की करता भगवंत आहे, नाहीतर लोक काही म्हणतील ना की हां आम्ही काही करू करता भगवंत आहे, तसं नाही. ते धर्माच्या चाकोटीत बसायलाच पाहिजे. तसं आहे. मग त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीत, इथे असलेल्या पाना फुलात, ही वस्तू, आता माईक आपल्यासमोर आहे, निर्जीव आहे, ही खुर्ची निर्जीव आहे, पण तिने मला तुला झेललंय, ह्याच्यामध्ये माझा व्हॉइस जातो आहे, तो कुठेतरी कन्वर्ट होतोय, तो लोकांपर्यंत पोहोचतोय, शक्ती आहे ना. जर का मलाही हिने धरलंय तर माझ्या वजनाला हिने पकडलंय, तर ह्याच्यात शक्ती आहे. बरोबर. यांच्यात पण पंचमहाभूत आहेत, अस्तित्व आहे. ह्यांना जाळलं तर पुन्हा अग्नी होणार आहेत ह्याच्यात. म्हणजे प्रत्येक गोष्टीत तत्वते. मग आपण जेव्हा ते पाहायला प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला दिसेल की स्वामी चराचरात आहेत. म्हणून दारात आलेला प्रत्येक व्यक्ती तुझा विनमुख जाऊ नये, त्याला पाणी तरी विचारावं. हे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही हे जेव्हा आतून तुमची नाळ जोडता त्यांच्याशी, तेव्हा ते आपसूक होतं. मी काही मोठे वेद उपनिषद वाचलेली नाहीत, कळलं का? पण जसं जसं आपण प्रेमाची व्याख्या जाणतो आणि प्रेमाने महाराजांना कनेक्ट होतो, कारण देव भावाचा भुकेला आहे. मग तुमचा भाव काय आहे आणि तो किती सात्विक आहे, तो किती निस्वार्थपणे महाराजांना आपण हाक मारतोय, आपण सांगतोय प्रत्येक, अगदी म्हणजे मी मला पाणी जरी प्यायचं आहे तरी मी महाराजांचं स्मरण करून पाणी पिते. जर का मला घरामध्ये, आता सकाळी आपला पहिला चहा बनला आहे, तो पहिला महाराजांच्या समोर आणून ठेवायचाच आहे, कारण महाराजांना आता तो पहिला द्यायचा आहे. कारण ते घरातले कर्ते आहेत, त्यांचंच घर आहे, त्यांची वास्तू आहे, त्यांनी आपल्याला राहायला दिलं आहे. ह्या सूक्ष्म गोष्टी वाटल्या आता की आम्हाला कशी जाणीव होईल या गोष्टींचं करणं, पण नाही, हे जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत अनुसंधानात राहता ना तेव्हा ते कळतं. अनुसंधानाचा एक महत्त्व मी असं सांगू शकते, म्हणजे की मी खूपदा माझ्या स्टुडंटना सांगते की म्हणजे एखादी आई आहे तर ती समजा घरकाम करते, घराच्या बाहेर समजा आता गावची घरं असतात, बाहेर धुणी भांडी करत असतात, आणि तिचं लहान मूल आहे, ते लहान मूल आतमध्ये आहे, त्यांच्याबरोबर घरातली माणसं आहेत, पण घरातल्या माणसांचा संवाद चालू आहे काही, आणि ती धुणी भांडी करताना तिच्या कानावरती आवाज येतो की मूल रडतंय. ती आतमध्ये येऊन बघते तर त्याला कोणी घेत नाही, सगळे आपापले गप्पा मारतात. आणि समजा तिने म्हणाले की अरे बाळ रडतंय, तुम्ही घेतलं का नाही, अरे आमचं लक्षच नव्हतं. पण ती तिथून, तिच्या हातात एक काम असताना सुद्धा तिचं अनुसंधान कुठे आहे, तेव्हा बाळात आहे. म्हणजे असं मी तुम्हाला सांगते की म्हणजे आपण कोणतीही गोष्ट करताना स्मरण ते पाहिजे. मग ते आपण म्हणतो ना की स्मर्तुगामी, की म्हणजे ती साध, ते कॉन्व्हर्सेशन हे आतलं आहे.
जसं मी तुला आत्ता म्हटलं ना, हृदयस्थ हो गुरुतत्व, हो हो ते कनेक्शन आहे. मग प्रत्येकात आपल्याला बघता येतं का? मग बघता येण्यासाठीची विजन आपण कशी क्रिएट करतो? हम्म, तर ती रेखीत नव्हते मग. म्हणजे जे वळत नाही ते वळवता येतं, हम्म, ते रेखीत नव्हतं. पण हे अनुसंधानच राखणं, म्हणजे स्वामी म्हणजे काय पण म्हणण्यापेक्षा मी मी देवताच्या रूपाने मी सांगणार नाही. ते तत्त्व जे आहे हम्म, ते समजण्यासाठी ती ओढ लागणं गरजेचं आहे. ओढ कधी लागते? तेच पुन्हा कंपॅशन. कंपॅशन म्हणजे करुणा, हो हो करुणा म्हणजे प्रेम. हम्म, तेच तिथे रुजू केलं तर ते फलित होतं. हम्म, जेव्हा तू एखादी बी टाकतोस जमिनीमध्ये, हम्म, तेव्हा ती बी टाकताना पाहत नाहीस की मी उलटी टाकतोय किंवा सुलटी टाकतोय. मी जस्ट हो ती मातीमध्ये पेरते. हम्म, पेरल्यानंतर ती जेव्हा उगवणार तेव्हा मातीचं आणि त्या बीचं तत्व एक होतं. हम्म, तोपर्यंत ती बी म्हणून वेगळी आहे. हो हो आज समजा माझ्या हातात आंब्याची कोय आहे. हम्म, असा कधी विचार केलास की आंबा खाल्लास, आंब्याची कोय हातात आली, हो विचार केलास की हा एक अख्खा वृक्ष तुझ्या हातात आहे? कारण तो अख्खा वृक्ष हो करण्याची हो कॅपॅसिटी कॅपॅसिटी राखतो ना. आहे हो आपल्या ध्यानातही येणार नाही ते. पण हे जेव्हा मी ते पेरतेय पेरणार हो आणि मग त्याचं अनुसंधान त्या मातीशी होत आहे, म्हणजे एकरूपता होते तिथे, द्वैत अद्वैत भाव निघून जातोय, हम्म, कळलं? आणि तिथे एकनिष्ठ एकरूपता म्हणजेच काय आहे ना, तेच आहे. द्वैत म्हणजे द्विगुण, हम्म, दोन. त्या दोघातनं एकरूप झालं की ते तत्व तिथे फलित झालं. हम्म, मग ते फलित होणं, ह्याच्यासाठी सरेंडर, ह्याच्यासाठी ते विजन, आणि ह्याच्यासाठी पुन्हा पुन्हा तेच कंपॅशन. म्हणजे जेव्हा फलित झालं तेव्हा ते तुला वरून त्याला कोंब येताना दिसतोय. हो हो मग झाली ना त्यांची एकरूपता तिथे. बरोबर मग अशी एकरूपता आपण महाराजांच्या सोबत करणं गरजेचं वा आहे. म्हणजे आपण स्वामींचं स्थान काय आहे आपल्यासाठी ते ओळखू शकतो. येस आणि आपण स्वामींची पूजा करतो सेवा करतो परंतु स्वामींना आपल्याकडून काय अपेक्षित असतं काही अपेक्षित नाही आहे. स्वामी बघतायत फक्त खेळ काय चाललाय सध्या कलियुगात. हां. बघ ना, म्हणजे प्रत्येकजण स्वार्थाशिवाय नाही आहे तिथे, कळलं? कोणाला काहीतरी पाहिजे. मी तेच सांगते की ते थोडंसं वलय जे आपलं आहे ना, म्हणजे जसं कांदा आहे, कांद्याला एक एक परत असते, एक एक आवरण असतं बघ कांद्याला, बारीक हो त्याच्या हो लेयर्स असतात. ते लेयर्स जसे एक एक हटतात, हम्म, तसं तसं तुम्ही डीप डीप जाता. हम्म, हम्म, तर ते डीप आपल्याला बघता येतं का? कळलं? म्हणजे आपण जे म्हणतो ना की जेव्हा एका तत्वाशी आपण रुजू होतो हम्म, हम्म, तेव्हा त्यामधूनच आपण स्वामींच्या सेवेमध्ये काहीतरी, म्हणजे स्वामींची इच्छा म्हणून करायला सुरुवात करतो. स्वतःहून काहीच होत नाही. आणि खूप जणांचं असं असतं की पूजा करायची घेतली समजा, हो हो आता पूजा करताना घाई असते त्यांना एक प्रकारची की हम्म, मला कुठेतरी पोहोचायचं आहे, हम्म, कळलं? मग स्वामींची अपेक्षा काय आहे की माझ्यासमोर बस, हम्म, तुझं अर्थार्जन सोडून नाही. तू एखाद्या प्रवास करून तुझ्या ऑफिस डेस्टिनेशनला जातोयस, तुझ्या बिझनेस मीटिंगला जातोयस, हम्म, तर ती जर्नी, त्याच्यामध्ये तू नाम घे. हम्म, ते म्हणत नाहीत की माझ्यासमोरच घणघण घणघण घंटा वाजवत बस. पण कामामध्ये तुम्ही स्वामी बघता का? बरोबर स्वामी हे सगळ्यात आहेत, चराचरात आहेत, म्हणजे ते तुझ्या कामात आहेत. आज तू हे करतोयस, तुझा बाकी अवांतर दुसरे विषयही आहेत हो कामाचे, हो मग त्या प्रत्येक कामामध्ये तुला तुझी इष्टदेवता दिसणं हम्म, 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 म्हणजे त्यांचे आशीर्वाद आहेत. पण ही आपल्याला बुद्धी, हे विजन यायला पाहिजे की मी कोणतेही काम करू. आज मला सांग की जे आपल्याकडे साफसफाईवाले कर्मचारी असतात, हम्म, आज त्यांना सुद्धा आपण तितक्याच रिस्पेक्टनी का वागवलं पाहिजे? कारण आज त्यांनी जर का ते काम केलं नाही त्यांचं, तर जी घाण साचेल त्याच्याने आपण आजारी पडू. बरोबर आहे त्यांना त्यांच्या कामासाठी ते देवत्वच आहे ना, हो मग भलेही ती घाण आहे, कळलं? पण ती साफसफाई करून ते त्याच्यात देवत्व पाहत आहेत. हम्म, त्यामुळे कोणत्याही कामाला आपण उच्च नीच म्हणू नये, हम्म, कोणत्याही व्यक्तीला संबोधण्याचाही आपल्याला अधिकार नाही असा. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये आपल्याला ते तत्त्व बघता आलं पाहिजे. जर का मी समोरच्यामधली ती पॉझिटिव्हिटी पाहण्याचा प्रयत्न केला
तर मला पॉझिटिव्हिटी देता पण येते हम्म. आणि मला त्यांच्याकडून फक्त पॉझिटिव्हिटी घेता येते. कारण बघायला गेलं तर बाहेर सगळीकडे स्वार्थी, अगदी जो आपण म्हणतो ना तो असा कल्लोळ माजलाय हो, स्वार्थीपणाचा. हो, हो, हो. कोणीही त्याच्याशिवाय तुला रीच होणार नाहीये, कळलं. पण जेव्हा आपण तो स्वार्थ बाजूला करतो, म्हणजे जसं मी तुला आधी कदाचित म्हटलं असेल, मला आठवत नाहीये, पण स्वामी हे म्हणतातच ना की मी काढून टाक म्हणजे तो स्वामी आहे, हम्म. कळलं. स्वामीतला मीच जो त्यांना शोभतो तो, कारण त्यांनी आपल्याला सगळ्यांना घेतलेलं आहे कुशीत, त्यांच्यासाठी तो योग्य आहे. कारण त्यांनी आपल्याला होल्ड केलेला आहे, आपण काही होल्ड करत नाही. आणि जेव्हा कसं असतं की पूजामध्ये, साधनेमध्ये आधी आपल्याला असं वाटतं की आपल्याला काहीतरी कळतंय, कळलं का. आणि जेव्हा जेव्हा आपण काही करतो, अजून छान छान असे अनुभव आपण जर का म्हणू, तेव्हा आपल्याला कळतं की आता आपल्याला खरं कळलेलंच नाही काही. म्हणजे जेव्हा स्टेज येते की आता काहीतरी कळले असं समजतोय ना, तेव्हा असं वाटतं बापरे, म्हणजे आतापर्यंत आपल्याला काही कळलंच नव्हतं. म्हणजे कळलेलं नाही कळलं हे जी स्टेज येते ना, ती खूप द्विधा मनस्थितीची असते. आणि तेव्हा आपल्याला ते रीच करण्यासाठी गुरु महत्त्वाचा असतो. ह्या सगळ्या गोष्टींची कनेक्टिव्हिटी असते. म्हणून कोणाची संगत ही महत्त्वाची आहे. तुम्ही काय कोणाशी बोलता, डिलिव्हर करता, हे महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येकामध्ये नाण्याला दोन बाजू आहेत, प्रत्येकामध्ये गुणदोष आहेत ना. पण तुम्ही जर का गुण पाहिलेत तर त्या दोषांवरती काम कराल. दोषच पाहत राहिलात तर गुण तर अजूनही त्याचं खच्चीकरण होईल आणि दोष वाढतील आणि ते तुम्हाला अट्रॅक्ट होतील. मग लोक जे म्हणतात ना की आम्हाला ह्याच्याकडनं असं वाटतंय, त्याच्याकडनं तसं वाटतंय, ते का वाटतं? कारण बघताना तुमचा दृष्टिकोन, तुम्हाला जजमेंट पास करायची जी सवय लागते ना एखाद्याला, तेव्हा तुम्हाला एक त्याचा वेगळा लुक दिसतो. कारण तुम्ही तुमच्या सापेक्ष त्याला बघता. त्याचा विचार वेगळा असू शकतो ना काही, बरोबर, पण तुम्ही तुमच्या नजरेतनं बघता. म्हणून आपली बघण्याची दृष्टी आहे, तो दृष्टिकोन आहे, तो बदलता आला पाहिजे. मग मी जर का त्याला स्वामींच्याच रूपात पाहते तर मला त्याचे वाईट गुण दिसणार नाहीत. मी काय ते चांगलं ते बोलेन, देईन, घेईन आणि आमचं नातं चांगलं राहील. म्हणजे जे पूजेचं पण तू म्हणालास किंवा स्वामींची अपेक्षा काय आहे, हो हो, अपेक्षा ते कशाला आपल्याकडनं ठेवणार? त्यांना काय गरज आहे तुमच्याकडनं अपेक्षा ठेवायची? बरोबर आहे. गरजच नाहीये. अपेक्षा माणसांना आहेत, ते सगळ्यांकडनं ठेवलेत ना त्यांनी, म्हणून आपल्याला त्रास होतो ना. बरोबर, असं आहे, कारण ते फलित होत नाही. असं स्वामींना अपेक्षा तुमच्याकडनं काहीच नाहीये. पण निदान म्हणजे एक आई जशी मुलाकडनं म्हणते ना की बाबा तू चांगला जा, पण वडिलांनी फटका मारला, त्याला दामटवलं, तरी वडील काही त्याचा राग नाही करणार, त्याच्या चांगल्यासाठीच करणार आहेत. बरोबर, कळलं. त्यामुळे स्वामींचं असं हे आपण रूप नाही बघू शकतो, त्यांच्या अपेक्षा काय, पण ती माऊली आहे. तर ऑफकोर्स मूल तुमचं चांगलं राहावं याच्यासाठी तुमचे पेपर असतात ना, परीक्षा तुम्हाला त्याच्यासाठीच दिलेल्या असतात. बरोबर आहे. असं आहे. मग त्याच्यामध्ये आपण त्यांना जज करण्याची आपली लायकी नाही. लोक ते करतात, ते करू नये. की असं का झालं, का झालं, त्याला कारण हे पास्टमध्ये स्वतःच जायचं, विचार करायचा आणि मग थिंक करायचं का झालं. बरोबर, बोल लावायला महाराज नाहीत, कळलं. कारण जेव्हा पाहिजे तेव्हा महाराज समोर आणि जेव्हा काही वेगळ्या गोष्टी करायच्या त्यांच्यावरतीच पडदा टाकून तुम्ही करता, मग तेव्हा नाहीत का महाराज? सगळीकडेच आहे. असं आहे. म्हणून ट्रान्सपरन्सी पाहिजे आणि तुमच्या विचारातली क्लॅरिटी, हे सगळं तुमचं जे आतून बिल्डअप होतं ना, ते रेकीमधनं होतं. तुम्ही बसता करता, तो जो कॉन्फिडन्स लेवल तुमचा रिच आउट होतो ना, तो इम्पॉर्टंट आहे समोरच्याला टॅकल करायला. कारण तुम्हीच जर का कमकुवत असाल, दुबळे असाल, दीन असाल, समोरचा कुठूनही तुम्हाला गुंडाळून टाकतो. बरोबर, ते गुंडाळून जायची आजची तारीख नाही. तुम्हाला सक्षमरित्या उभं राहायला आलं पाहिजे. आणि कोण तुम्हाला ढाच्यात आणतोय, कोण तुम्हाला मूर्ख बनवतोय आणि भावनात्मक मूर्ख बनवतोय, हे कळलं पाहिजे. म्हणून ती एकरूपता, मगाशी मी म्हटलं, त्यांच्याशी एकरूपता केली की ज्याच्यासोबत तुम्ही आहात तो सपोर्ट सिस्टीम तुमचा इम्पॉर्टंट आहे आणि तो तुम्हाला तारतो आणि म्हणून पुढे तारक मंत्र येतो. बरोबर. असं आहे. त्याविषयी आपण पुढे बोलणार आहोत, तारक मंत्राविषयी. आणि तुम्ही आता बोलताना उल्लेख केला की पूजा करतो, तर स्वामींची आपण पूजा किंवा सेवा कोणत्या पद्धतीने केली पाहिजे, किंवा आपण ज्याला नित्यपूजा म्हणतो तर ती कशी असावी? हे बघ, पुन्हा हा भाव विश्व आहे हे, कळलं. म्हणजे जसं आपण म्हणतो की आपण जे षोडोपचार करतो, मूर्त्या
ताम्हणात घेऊन आपण आंघोळ वगैरे हो घालू. हो तसं घरात आत्ता आजकाल प्रत्येकालाच वेळ असेल की नाही माहीत नाही. हम्म, ज्याला वेळ आहे आणि ज्याला ती आवड आहे मेन म्हणजे, हम्म, तर तो ते करेल. पण प्रत्येकजणच तशी पूजा करेल की नाही आणि त्यांनी करावी का, तर मी कोणालाही त्या बाबतीतलं कंपल्शन देत नाही की म्हणजे मला कोणी विचारायला जाता, नाही तर काही मी काही त्या अधिकाराची नाही की मी कोणाला सांगावं पूजा कशी करायची. पण म्हणजे असं साधारण स्टुडंट असतात, साधक असतात, तर ते विचारतात ना की काय करू हो वगैरे असं. हो पण तुला काय वाटतं की मी काय करावं, हे मी त्यांनाच आधी विचारले. हम्म, हम्म, हम्म. म्हणजे तुला आतून काय वाटतं की तू काय करायला पाहिजेस. काही जण म्हणजे स्वामींच्या आपल्या दत्त संप्रदायात तर मूर्तीचं तर नाहीच आहे, हम्म. पादुकांनाच तिथे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे मूर्ती स्थापन करून जेव्हा तुम्ही त्याच्यावरती अभिषेक करता, हम्म. तेव्हा मी काय सांगते की तो अभिषेक जो मूर्तीवरती चाललाय ना, तेव्हा त्याला नीट बघा. कारण हा अभिषेक आपला आतून आहे. तुम्हाला अंतर्मनातनं शुद्ध व्हायचंय. भगवंताला शुद्ध करण्याची आपली काही हम्म. टाप नाही आहे. आपण त्याला हे जे प्रेम देतोय की सकाळी उठल्यानंतर म्हणजे जसं मी म्हटलं की पहिला चहा ठेवला, हम्म. त्यांना आंघोळ घातली, म्हणजे एक साधारणतः पूजा करायचं तत्त्व मी तर म्हणेन की म्हणजे जसं आई बाळाला सांभाळते हो हो तसंच तुम्ही देवाला सांभाळा, वा असं आहे. मग तो देव मंदिरामध्ये आहे, तो देव आहे हम्म. हे वाटलं पाहिजे मला. त्या नुसत्या मी मूर्त्या ठेवल्या आहेत, मग तुम्ही कनेक्ट नाही होत. हम्म. तो कारण भाव. तुम्ही कारण तुम्ही प्राणप्रतिष्ठा तर करून घेताय, हो बरोबर. आणि भलेही तुम्ही चला मी म्हणेन काही जणांना माहीत नसेल त्या गोष्टी, प्राणप्रतिष्ठा केली नसेल, मूर्ती आणून ठेवली, पण त्या भावातनं सुद्धा त्याच्यात जीव निर्माण होतो. हम्म. कळलं. मग ते जे आहे ना की समजा मी जर का गणपतीला, कोणालाही, विष्णूला, महाराजांना कोणालाही आंघोळ घालत असेल, तर आता थंडी आहे समजा, तुम्ही थोडंसं कोमट पाणी घेतलंय का, कळलं. आणि हा प्रसंग टेंबे स्वामींच्या चरित्राच्या ह्याच्यात दिलेला आहे. म्हणजे जेव्हा वाडीला ते आंघोळ घालत होते पादुकांना, हम्म. गुरुजी तिकडचे, तेव्हा चातुर्मास वगैरे काहीतरी चालू होतं, तेव्हा म्हणजे ते फाटे लावले होते आणि त्याच्यावरती तो हंडा होता हम्म. आणि त्यांनी गरम पाणी पादुकांवरती स्नान घातलं होतं, अभिषेक केला होता. तेव्हा महाराजांना, टेंबे स्वामींना, थोरले स्वामींना अतिसाराचा त्रास झाला. हम्म. तेव्हा त्यांनी त्या गुरुजींना विचारलं की आज महाराजांना कशी आंघोळ घातलीत तुम्ही. हम्म. तेव्हा ते म्हणाले की आम्ही पाणी घेतलं जे गरम तापलेलं ते, पण तुम्ही गरम पाण्यात हात घालून बघितलात का, असं. हम्म. की म्हणजे ते कडक होतं का पाणी. हो 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 मग त्या कडक पाण्याचा त्यांना त्रास नाही का होणार. पण ही संवेदना तुम्हाला आहे का की मी खरंच त्या जिवंत पायावरती गरम पाणी टाकतोय. कळलं. हम्म. तो भाव, समजलं. हा भाव कनेक्ट झाला पाहिजे. आणि हा भाव जेव्हा तयार होतो ना, तेव्हा मन विव्हळतं. म्हणजे साधं आज माझी ही अंगठी आहे, म्हणजे आपलं जे कनेक्शन होतं ना, तेव्हा तुम्हाला काही गोष्टी समजतात. ती ही अंगठी आहे, ती कधीतरी अशी उलटी झालीची डिझाईनचा पार्ट, आणि मी भगवंताच्या इथे काही करत असेल, म्हणजे पुसत असेल वगैरे, तर त्यांना ती अंगठी लागते, ते कळतं. समजा तेवढं कनेक्शन कळलं पाहिजे की ही अंगठी त्यांना लागते. कारण ते शरीर म्हणजे कसं आहे रे, म्हणजे जे अनुभवायला मिळतं ना, आपण खूप कनेक्ट झाल्यावरती, ते असं आपण गावठी गुलाब म्हणतो ना, हा. किती सॉफ्ट असतं, अगदी गावठी गुलाबच घेतो, म्हणजे ते किती कोमल आहे, किती मृदू आहे. तसे महाराज आहेत, तसं देवत्व आहे, तसेच भगवंत, कोणीही म्हण. आता आज आपण स्वामींचं बोलतोय म्हणून मी तुला त्या पॉईंटला सांगितलं, पण तसाच भगवंत आहे. मग तो मृदूपणा तुमच्यापर्यंत पोहोचतोय का, हम्म. तेव्हा तू म्हणशील की हां मी आंघोळ घालते, अभिषेक करते, तेव्हा मी चेक करते ही गोष्ट. मी त्यांना पुसताना तुमचे जे फडके आहेत, तुम्ही घाणेरडे गोंडपाट घरातली अंगाला पुसायला वापराल का. अजिबात नाही. मग देवाचे फडके कायकांच्या घरातले असे तेलकट, फाटलेले, अर्धी भोकं पडलेली अशी असतात, तसे वापराल का त्यांना. पण वापरतात लोक, कळलं. पण यांना छान सॉफ्ट कपडा घ्या, पुसा. त्यांना छान, तुम्हाला फुलं सुवासिक नाही भेटत तर आपली अत्तर, आता आम्ही तर अत्तर हे केलेली आहेत 7 चक्राची वगैरे, पण मग त्या अत्तरांचा जो सुगंध आहे त्यात काही केमिकल्स नाही आहेत आणि ते रिअल आहेत, तो टच आहे, तो हिलिंगनी सिद्ध होतो आणि तो तुमच्या मूर्तींना लावला, तुमचे इफेक्ट तुम्हाला कळतात. असं आहे, कळलं का. कारण ती स्पंदनं देतात ते. आणि कसं आहे की जे तुम्ही द्याल ते तुम्ही घेता. मग महाराजांना देताना, तिथे कोणालाही देताना आपण जास्तीचं चांगलं द्यावं. आणि मग तिथे तर बसलेले महाराज आहेत, मग महाराजांना देताना मी
ह्या आत्ताच्या सृष्टीमध्ये जेवढं केमिकल वगैरे सगळ्या गोष्टी भरलेल्या आहेत, त्या विश्वातनं सोडून त्यांना त्यांचा टच आपण कसा देऊ शकतो ह्याचा विचार करणं पूजेमध्ये हो. हे खूप महत्त्वाचं आहे. कारण रोज तुम्हाला हल्ली म्हणजे काही ठिकाणी फुलं वगैरे पण अवेलेबल नसतात, पण तेव्हा तो सुवासिक अत्तराचं लेपन त्यांच्यावरती करणं. मग आता पुन्हा बघ, तो पूजेचा विषय कारण आणि भावाशी कनेक्ट आहे म्हणून मी सांगते. मी मूर्ती हातात घेतली, हो. तर समजा इथे माझी एंजल आहे, मी तिलाही तशीच ट्रीट करेन. मी हिला हातात घेतली तर मी अत्तर लावताना तिच्या विंग्सला लावी, तिच्या डोळ्यात बिळ्यात नाही घालणार रे. कळलं? प्रत्येक ठिकाणी तुम्ही तुम्हाला व्हिज्युअलाइज करा. तुम्ही घालाल का तुमच्या डोळ्यात अत्तर? नाही घालणार. जे तुम्ही डोळ्यात घालाल, काजळ घालाल. बाळ गोपाळाला तिथे काजळाची टिटी लावतात काही जण, गुजराती मारवाडी वगैरे ते असे करतात ना. तर जे आपण आपल्यासाठी चांगलं कसं वापरू तसं तिथे वापरलं तर तुम्हाला त्याच्यातलं देवत्व समजतं. म्हणजे एक ह्याच्यावरून एक व्यक्ती होता, त्या व्यक्तीला खूप सारे प्रॉब्लेम्स होते. मी गोष्ट वाचली होती एका ठिकाणी आणि तर तो एका सत्संगाला जातो. सत्संगाला गेल्यावरती तिथे त्याला ते जे सत्संगी जे कोणी साधू पुरुष असतात ते बहुतेक रामाचं करत असतात. तर ते म्हणतात की तू एक काम कर, रामाची मूर्ती घेऊन जा घरी आणि सगळं रामाच्यावरती अभिषेक वगैरे सगळं असं कर. हा 6-7 महिने सगळं करतो नीट अगदी. त्याला काही इफेक्ट होत नाही. कळलं का? काही नाही, म्हणजे काही बदल नाही. जे आहे तसंच्या तसंच त्याचं चाललेलं असं. मग एके दिवशी पुन्हा घराच्या बाहेर जातो तेव्हा कुठेतरी पुन्हा सत्संग त्याला दिसतो. तो घुसतो त्या सत्संगात. तिथे ना श्रीकृष्णाचं चाललेलं असतं. ते गुरुजी महंत कोणी असतील ते श्रीकृष्णाबद्दल सांगत असतात. हा त्यांना भेटतो, असं असं सांगतो. ते म्हणतात बरं एक काम कर की तू श्रीकृष्णाची मूर्ती घे आणि पूजा वगैरे कर. मग हा म्हणतो बरं चालेल, चला आता राम नाही तर कृष्णाला तरी घेऊन जाऊया. मग तो कृष्णाची मूर्ती घेतो बाजारातून विकत, तो घरी जातो. तो पुन्हा सगळं अगदी कृष्णाचं सुरू करतो. अशा वेळेला होतं काय माहिती का, की कृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करताना सगळं झालं, सगळं नीट करतो अगदी जसं मी तुला आता म्हटलं तर वगैरे सगळ्या शेवटपर्यंत सगळे पंचोपचार करतो. नंतर येतो तो अगरबत्ती दाखवायला. अगरबत्ती दाखवणार त्यांनी काय केलेलं असतं माहिती, आता कृष्ण जेव्हा तो ठेवतो ना तेव्हा रामाची मूर्ती उचलतो, तो ठेवत नाही तिकडे आणि तो रामाची मूर्ती त्याच्या कपाडाच्या वरती ठेवतो. आणि आता तो फक्त कृष्णाचीच पूजा करत असतो. आता तो धूर असतो ना अगरबत्तीचा, तो असा वरती जाताना त्याला दिसतो. हा म्हणतो की अरे तिथे तर रामाला ठेवलंय. हा काय करतो, उचलतो त्या रामाला आणि म्हणतो त्या कपाटातच ठेवतो की हाला धूर कशाला द्या असं. तेव्हा राम त्याच्याशी बोलतो. तो सांगतो की अरे मला धूर गेला तर तुला त्रास होतो का? हा म्हणतो अरे म्हणजे इतका टाईम मी तुमची पूजा केली, तुम्ही मला कधी उत्तर दिलं नाहीत, काय नाही, आणि आज मी असं ठेवायला गेलो तेव्हा तुम्हाला असं म्हणजे हे झालं की म्हणजे मला आता हे नको आहे किंवा त्यांना धूरसुद्धा पोचायला नको. तर ते म्हणाले, म्हणजे राम त्याला उत्तर देतात तेव्हा की म्हणजे आत्तापर्यंत तू जेव्हा माझी पूजा करत होतास ना, तू मला मूर्ती म्हणून पाहत होतास. आज जेव्हा कृष्णाची पूजा करताना तो धूर जातो आणि तो मला पोहोचेल हे कळल्यानंतर तुझ्या बुद्धीला अशी चालना मिळाली की मी जिवंत आहे म्हणून मला तो धूर पोहोचेल आणि तो धूर तुला मला द्यायचा नाही म्हणून तू मला उचललंस आणि मी प्रसन्न झालो. म्हणजे तुला आज कळलं तरी निदान की माझ्यात आहे, मी तुझ्यासाठी होतो, फक्त मी बोलत नव्हतो कारण तुझा भाव तोपर्यंत तो व्यक्त होत नव्हता की हा जसा तू आहेस तसा मी तुझ्यासमोर इथे जिवंत आहे, ती मूर्ती म्हणून तू बघतोयस, नुसता दगड म्हणून. कळलं? पण हा भाव आज तुझा पोचला की ह्याला धूर मला द्यायचा नाहीये, म्हणजे मी आहे हे तुला कळलं. समजलं? असं आहे. म्हणून पूजा करताना तुम्हाला काय घाई आहे, काय धावपळ आहे, तुम्ही आठवड्यातनं एकदा नीट करा पूजा. कळलं? म्हणजे ज्यांना रोजचं सकाळची धावपळ आहे त्यांनी. पण मग तुमचं वाचन येतं कधी कधी त्याच्यात, एखाद्या गोष्टीचं नित्यनियम ठेवायचं वाचनाचं. पण 100 लोक हे करतायत म्हणून मी करते हे नको. तुम्ही जेव्हा बसता ना आतून, जेव्हा मेडिटेशनला बसता, रेकी करता किंवा कोणतीही साधना करत असाल तेव्हा आतून तुम्हाला एक कॉल येत असतो की मी हे वाचू का. जेव्हा हे वाटतं ना तेव्हा ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला वाटत नसतं, ते सांगणं असतं. पण हे कळणं आधी आपल्याला होत नाही. कळलं? म्हणजे आपल्याला असं वाटतं हे भ्रम आहेत आपले की मी हे काय वाचू, पण नाही, तो त्यांचं कॉल असतो की तू आता हे वाच, हे वाच, हे ऐक.
म्हणजे उगाच सहजासहजी कोणी येऊन बोलणार नाही किंवा आपल्या मनात येणार नाही किंवा कोणी ते ऐकवणार नाही. का ते लूपमध्ये आपण येतो? बरोबर. ती त्यांची इच्छा असते म्हणून येतो. त्यामुळे पूजा करणं हे प्रत्येकाच्या भावविश्वाचाच भाग आहे. तो कसा करत आहे, कारण कनेक्ट तुम्ही होतात तुमच्या भावातनंच. त्यामुळे तुम्ही जसं देता तसं तुम्ही घेता. म्हणजे साधं ओटी भरताना पण ते खण असतात, त्याच्यात कितीसा तो कपडा असतो कधी कधी, तुमच्या अंगाला तरी पुरेल का तो? तो तुम्ही महाराजांना किंवा देवीला देताय, द्या की चांगलंसं जे तुम्ही घालता स्वतः. बरोबर. तसंच, आणि ते मागत नाही सोनं नाणं काही. कारण इथे या गोष्टीचा ना कोणालाही म्हणजे जेव्हा तो पिंच लागतो ना, तेव्हा आपण काय केलं आहे आत्तापर्यंत ह्याची आठवण करून देण्यासाठी लागतो. कारण देव मागत नाही की माझ्यासमोर सोनं नाणं होता. ते तुम्ही मानसपूजेत करू शकता, कळलं. पण स्वार्थीपणा कुठे असतो? म्हणजे अशीच एखादी स्त्री, एकदा म्हणजे हे पण मी वाचलं होतं की म्हणजे तिचा नवरा वारतो, तेव्हा घरामध्ये रडतायत सगळे, काही करतायत. हे सगळं कार्यक्रम संपतो, त्याला उचलायची वेळ येते ना, तेव्हा त्या स्त्रीच्या मनात येतं त्याच्या बोटातली सोन्याची अंगठी काढा. मग तुझा स्वार्थ कुठे लढला शेवटी आता तो गेला हे तुला पटलंय आणि त्याच्या हातातली तर सोन्याची अंगठी मात्र काढून द्या. मग हे भाव कसे झाले बघ. म्हणजे कोण कोणाशी कुठच्या लेवलला आहात रे तुम्ही? फक्त स्वार्थच आहे प्रत्येक बाबतीत. हा जरासा बाजूला काढून, म्हणून तर स्वामी म्हणतात ना, मी बाजूला ठेव आणि मग मला बघ. त्याच्यात मग तूच दिसशील तुला. पण उगाचच परत लावली आहे अंगाला, कळलं का? तो काळपटपणा काढून टाका ना. तो करपटपणा आहे काळपटपणापेक्षा. काळेपणामध्ये पण कृष्ण नांदतो, पण करपटपणा नको. तो तुम्हाला मलिनता देतो आणि मलिनतेच्या इथे आपल्याला भगवंताला बसवता येत नाही. म्हणून आतून शुद्धता आणि विचारातून. ते म्हणत नाही आहेत की रोज हे करा ते करा, पण तू साधारणतः दिवसाला, म्हणजे समजा मी खूप वेगवेगळ्या पोथी वाचल्या, पण पोथी वाचल्या आणि मी येताना कॉलनीतनं एखादी आजी मला दिसली, हातात तिच्या वस्तू आहे जास्त जड, मी तिला घरपर्यंत पोहोचवून दिलं, तर बॅलन्स जर का केलं ना, तर माझ्या पोथी वाचण्यापेक्षा त्या आजीला ते सामान मी घरी पोहोचवलं ह्याचा तराजू माझं वेटेज जास्त घेईल. बरोबर, कळलं. ते पारडं असं जड होईल, असं आहे. म्हणजे हा तुमचा व्यवहारातून महाराजांपर्यंत पोहोचा. महाराज काही टेक्निकलरित्या तुम्ही पोहोचू शकत नाहीत, सायंटिफिकरित्या महाराजांशी तुम्ही सांगड नाही घालू शकत. त्याच्यासाठी तुम्हाला आतून भावविभोर आणि अनुसंधान हेच महत्त्वाचं आहे. आणि त्यातूनच पुढे जाऊ शकता. येस. तुमच्या या बोलण्यावर मला एक गोष्ट लक्षात आली की आपण ज्या भावाने करतो, पूजा असेल, सेवा असेल, तो फार महत्त्वाचा आहे आणि तो चांगला असला पाहिजे. परंतु बऱ्याच जणांचा असा समज असतो की नित्यपूजा करायची काहीतरी एक नियमित वेळ असते किंवा नित्यपूजा नियमितपणे न केल्यावर काहीतरी दोष लागतो. तर यावर तुम्ही काय मार्गदर्शन कराल? आता नित्यपूजा हा जो म्हणतोस ना तू, त्याला वेळ, कसं आहे की आपल्याला आपल्या शास्त्रानुसार प्रहर हे महत्त्वाचे दिलेलेच आहेत, कळलं का? म्हणजे साधारणतः म्हणजे पहाटे 4 वाजता उठून जेव्हा आपण साधनेत बसतोय, कळलं का, उठलो, जेवढ्या लवकर तुमची आंघोळ महत्त्वपूर्णाने होते ना, तेवढं तुम्हाला तेज वाढतं, असं आहे, कळलं का? आणि तेवढं कफ प्रवृत्ती पण तुमची कमी होते. मग आंघोळ करून साधनेला बसून नंतर तुम्ही पूजा अर्चना सुरू करता. मग आता ह्या पूजा अर्चनेचा नियम सकाळचा का दिला आहे? कारण नंतर कसं असतं की आपण दिवसभरामध्ये वेगवेगळ्या माणसांशी कनेक्ट होत राहतो, त्यामुळे मग विचार वेगळे चालू राहतात. जेव्हा आपण पूजेसाठी उभं आहोत तेव्हा तुझा विचार महाराजांच्या सोबत, त्या मूर्तींच्या सोबत, जे जे कोणी आहेत तिथे समोर, जे जे तुमचे इष्टदेवत आहेत त्या आराध्यासोबत कनेक्ट झालं पाहिजे. पुन्हा बाहेरच्या विश्वात जेव्हा तुम्ही कनेक्ट होता तेव्हा तुम्ही करताय, मम म्हणायला सगळं चालू आहे, पण डोक्यात खूप वेगळं चालू आहे. म्हणून त्यांनी काय आपण म्हणतो शास्त्रानुसार, म्हणजे आपले आजी आजोबा वगैरे पहाटेला अर्ली मॉर्निंगच पूजा वगैरे ज्या व्हायच्या, तुळशीला पाणी, अगदी म्हणजे पहाटे सगळं ह्याच रिच्युअल असायचं ना, की म्हणजे उंबरट्याची पूजा, घरात म्हणजे आपण रांगोळी बाहेर काढणं वगैरे, हे जे पूर्वीपासून चालू, आता ते होत नाही. पण बाकी कारण फ्लॅट सिस्टीम आलेल्या त्या गोष्टी होत नाही. पण जे काही थोडीशी जी पूजा आहे
की अर्ली मॉर्निंगच होणं जास्त तुम्हाला फलदायी का म्हणेन, कारण फलदायी म्हणजे मी तुम्हाला मटेरियलिस्टिकमधून म्हणणार नाही, ते आत्मिक समाधानातून फलदायी असं आहे. कारण जेव्हा मगाशी पण मी फ्रिक्वेन्सीबद्दलच बोलले होते, की जेव्हा तू आतून सुखावतोस, म्हणजे आतून तुला एक ना असा एक वेगळा किक लागली असं म्हणू शकतोस तू, की मला खूप मी रिलॅक्स आहे, त्यावेळेला तू तुझ्या मटेरियलिस्टिक वर्ल्डशी पण कनेक्ट होतोस. कळलं? तिकडे ती जोड लागली जाते, ती फ्रिक्वेन्सी जनरेट होते. म्हणजे समजा 432 हर्ट्ज आहे, त्याच्यावरच्या हो, हो. हर्ट्ज आहेत, त्या तुला मटेरियलिस्टिक वर्ल्डला एनकरेज करतात. पण ती जोड बांधण्यासाठी आत आत खोलवरचं म्हणते मी, वरवरचं हाय हॅलो करण्यातलं समाधान नाही, एकट्यातलं. मी एकट्यात बसून आंतरिक समाधान कसं मिळवतोय, आणि ती जोड तुम्हाला तुमच्या वेगळ्या विश्वाला कनेक्ट करते. तेव्हा तुम्हाला असं वाटतं की हे काही बोलोत, काही करोत, तो त्यांचा प्रश्न आहे. मला माझं समजलं आहे आणि मला जे द्यायचं आहे तेही मला समजलं आहे. मग अशा वेळेला कदाचित लोकं तुमची थट्टामस्करी करू शकतील. कारण ते त्या अनुषंगाने विचार करण्याच्या कपॅसिटीमध्ये आत्ता नाही आहे, नंतर असू शकतात. हो. जेव्हा येतील तेव्हा तेही तसेच व्यवहार करतील. कारण इथे त्या फ्रिक्वेन्सीज कंटिन्युअस आपण जनरेट करत असतो. आणि जेव्हा ते आतलं तत्त्व कळतं तिथे आपल्या विचारसरणीतनं, म्हणून म्हणजे वाचनातनं, किंवा आपण आता जसं आमची कम्युनिटी आहे त्याच्यावरती शेअरिंग होत असतं, प्रत्येक जणाला काय विचार येत असतात, काय त्यांना वाटतं ते मी कधी पाठवत असते. तेव्हा तो एक मोटिवेशनल फॅक्टर बनतो सगळ्यांसाठी, की हा मलाही करायचं आहे. पण त्याच्यात एखाद दुसरे असे असतात की अरे हे आम्हाला नाही दिसत आहे, हे ह्यांना दिसतंय. कळलं का? मग तेव्हा माझं सांगणं असतं की बघा, काय बघितलं तर निगेटिव्हिटी बघितलीत, तुम्हाला दिसत नाही. पण आज त्यांना दिसतंय तर त्यांनी काय काम केलं आहे स्वतःवरती ह्याचा विचार करण्याचा प्रयत्न केलात का? स्वार्थ आला की नाही तिथे, मला दिसत नाही ह्यांना सगळ्यांना का असं सगळं जाणवतंय. कळलं? मग तिथे अजून तुम्ही तुमच्यापासून बाहेर पडलाच नाही आहात. मग तुम्हाला कसं जाणवेल? त्यासाठी तुमचं ऑरा, तुमचं आभामंडळ त्या प्रकारानेच सक्षम होण्यासाठीच तुम्हाला बसावं लागतं. आणि बसणं हे महत्त्वाचं आहे, आणि ते सुद्धा स्वतःशी. कारण जेव्हा तुम्ही बसता साधनेला, रेकीला, तेव्हा एक पॉईंटला म्हणजे स्टार्टिंगला तुम्हाला रूल्स दिलेले आहेत, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला काय बोलायचं आहे, एकूण एक वाक्य, तुम्हाला कसं प्रोटेक्शन घ्यायचं आहे, तुम्हाला कुठे कट करायचं आहे, तुम्हाला कुठे कोणाशी कनेक्ट करायचं आहे, हे सगळं दिलेलं जातं. पण एक पॉईंटला असं होतं की आता असं वाटतं की मी ह्याच्यात थोडंसं डायव्हर्जन घेतो आहे, मी जे बोलते आहे ते मी करत नाही आहे, मी ते ऐकत नाही आहे. मग हे कुठून सुरू होतं? हे गुरूंकडनं गोष्टी डाउनलोड होत आहेत तुमच्याकडे आता. तेव्हा तुम्हाला आतून वाटतं की आता मी हे वाचू शकते, मी आता हे बोलू शकते, ते जास्त तुम्हाला ॲम्प्लिफाय करते. मग माझ्यामध्ये कोणती मी ऊर्जा घेते आणि मी ॲम्प्लिफाय होते, दॅट इज मोर इम्पॉर्टंट असं आहे. त्यामुळे स्वतःशी कनेक्ट व्हा असं सांगणं आहे. इन जनरल आपण इन्स्टा स्क्रोल करतो, तुम्ही रील्स हे करता, तुम्ही खूप फ्रिक्वेन्सी तुमची डाऊन करता. त्यामुळे कंटिन्युअस तुमचं स्क्रोलिंग आहे. तुम्ही काय करताय? तुम्ही फक्त समोरच्याला बघताय, तो काय करतोय, तुम्ही काय करताय बघितलं का? म्हणून तुमच्यासाठी दिलेला आहे आरसा. आरशात उभं राहून पहा, स्वतःला विचारा. ते पण 21 दिवसाच्या पोर्टलमध्ये तुम्हाला कळू शकतं. तुम्ही रोज स्वतःला जर का सांगितलं की मला ही गोष्ट करायचीच आहे आणि ही तू करू शकतोस, असं स्वतःला सांगितलं, तरी त्याच्यात तुमच्यात चेंजेस होतात. पण ह्याच्यामध्ये पुन्हा ट्रस्ट फॅक्टर आला, स्वतःवरचा विश्वास. मग तो विश्वास जनरेट करण्यासाठी पुन्हा बसणंच आलं. म्हणजे येऊन जाऊन तुम्ही तिथेच येतात, कारण त्यांच्याशिवाय तुम्हाला मार्ग कोणीच देणार नाही आजच्या तारखेला, कोणीच नाही. येतील जातील. म्हणजे बघ ना, कधी कधी काही लोक असे असतात की ठराविक काळापुरते येतात, त्यांचा कॉन्टॅक्ट असतो आपल्याशी, नंतर असे डिसअपिअर्ड होतात की आपल्याला म्हणजे आठवण पण उरत नाही. मग हे का होतं? कारण ते तुमचे ट्रॅव्हल पार्टनर आहेत. ते ठराविक काळापुरते येणार, तुम्हाला काहीतरी ज्ञानपट्टी देतील, काही अनुभव देतील, काही धडे देतील, असं होते. पण ते पुढे नसतील, कारण त्यांचं तुमच्या कार्मिक अकाउंटमध्ये तेवढेच टाईमचा लॅप होता जो त्यांनी कव्हर केला. मग त्या टाईम लॅपमधनं तुम्ही काय शिकलात? की पहिले पाढे 55 करताय,
हा पॉईंट तुम्हाला आहे दिलेला. महाराज प्रत्येक वेळेला तुझ्यासमोर येऊन उभे ठाकणार नाही आहेत की हे कर शुभम, हे कर हां. ते कोणाला तरी चॅनल म्हणून उभं करतील. पण ते समजतंय का मग तुला की हे जर का मला सांगणं येतं आहे तर हे कुठून तरी मॅसेंजर हा बनलेला आहे. हे कधी समजू लागतं जेव्हा तुम्ही साधनेत असता, तुम्ही मेडिटेशन रेग्युलर बेसिसवरती करताय, तेव्हा तुमचं तुमच्याशी मैत्रीचं नातं बनतं. 100 मित्र बाहेर असणं इट्स नॉट इम्पॉर्टंट. तुम्ही स्वतः तुमच्याशी किती मैत्रीत्वाचं कनेक्शन धरून आहात. बरोबर. कारण तुमची सावली तुम्हाला नाही सोडत. 100 लोक सोडतील. आणि कायम दिस इज युअर सोल जर्नी. सोल कनेक्शन शिवाय काहीच इथे महत्त्वाचं नाही. आणि सोल कनेक्शनमध्ये महाराज तुम्हाला बरोबर बसवून देतात. आणि तो ट्रॅक तुम्ही पकडलात तर तुम्ही एकांतामध्ये सुद्धा फार अमाप सुख, समाधान, जसं मी म्हटलं आंतरिक समाधान, आणि मग ते तुमच्या पुन्हा जे खूप मटेरियलिस्टिक आहेत त्यांच्याशी कनेक्ट करून देणं. पण तसं झालं कनेक्ट तरी पण आपण पुन्हा न विसरणं की आपण कशामुळे वर आलो. म्हणजे आपला रूट कायम लक्षात ठेवणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यासाठीच नित्य साधना, नित्य पूजा, हे म्हणजे पूजा ही फर्स्ट स्टेप झाली ज्यांच्याशी आपण कनेक्ट होतोय तिकडे. या पूजा करताना आपण समोर बघतोय, पण मेडिटेशनमध्ये तुम्ही आतून बघताय. कळलं? एरवी तुम्ही भरभर बोलताय, पण मेडिटेशनमध्ये भगवंत तुमच्याशी बोलतोय. असं आहे. ते आपल्याला फाईल्स डाउनलोड करायच्या असतात, त्याच्यासाठी बसावं लागतं. आणि म्हणून सकाळची वेळ तीच आहे, कारण निगेटिव्ह माइंड झोपलेली आहेत. ती सगळी चिटचॅट करणार, पुन्हा मागणार त्यांच्याकडेच 1000 गोष्टी, रांगा लावणार सगळीकडे. त्यापेक्षा शांततेत आपण आपली विचारसरणी कशी बदलू शकतो ह्याच्यावरती काम करण्यासाठी बसावं. हेच आहे. ह्याच्यातूनच पूजा वगैरे जे म्हणतो ना, टाईम वगैरे सगळ्या गोष्टी, त्यात कनेक्शन, तुमचा भाव आणि तुमचं सातत्य, कन्सिस्टन्सी इज मोर इम्पॉर्टंट. बरोबर. ताई, आपण स्वामींची पूजा करत असताना अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपण टाळायला हव्यात? एका शुद्ध तत्वाशी जेव्हा आपण कनेक्शन निर्माण करतो त्यावेळेला साधारणतः आपण स्वतःला काही नियम लावतच असतो. म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की संगत महत्त्वाची असते. पण खरं तर आहे की जेव्हा तुम्ही अशा गोष्टीत महाराज तुम्हाला आणतात, तुम्ही करत नाही. खूप जण म्हणतात की आम्ही स्वामींचं करतो, कळलं, आम्ही सेवा देतोय, आम्ही सेवेकरी आहोत. त्यांची अनुमती असल्याशिवाय तुमचं म्हणजे जे झाडाचं एक पान हलत नाही तर तुम्ही काय सेवा देणार, असं आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं असं बोलूच नाही की आम्ही सेवा देतो किंवा आम्ही करतो. आम्ही करतो मध्ये तुम्ही संपता, असं आहे. त्यामुळे ते करून घेतात, कळलं का, हे महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा ते करून घेतात तेव्हा ते तुम्हाला लाईनीवर आणतात. कारण ते गुरु आहेत, ते तुम्हाला एक धपाटा मारतील किंवा प्रेमाने सांगतील. ती भाषा तुमच्या व्यवहारावरती डिपेंड राहील, असं आहे. साधारणतः काय, मद्यपान वगैरे ह्या गोष्टी करूच नाहीत. म्हणजे त्या अशाही म्हणजे कुठच्याही सेवेत नसले तरी त्या गोष्टी नाही आहेत. म्हणजे पुन्हा म्हटलं असं संगत, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. कारण विचाराची जी तुमची देवाणघेवाण चालते ना, ती महत्त्वाची आहे. त्यातूनच पुन्हा ती फ्रिक्वेन्सी. कारण तू अपलिफ्ट करायचं जर का स्वतःला म्हटलंस तर अपलिफ्ट करताना तुला प्रत्येक नीव जी रचतोयस तू ती फाउंडेशनपासून चेक केली जाते ना. कारण उद्या तू तुझं फाउंडेशनच नाही बसवलंस, मी का सांगते रेकीमध्ये इथे आल्यावरती की पहिल्यापासून करा, कारण आपलं फाउंडेशन वेगळं आहे. तेव्हा ते फाउंडेशनच तयार नाही झालं तर माझी बिल्डिंग कशी उभारेल ना नीट. बरोबर. असं आहे. म्हणून आपल्याला कॉन्सन्ट्रेशन उत्तम गोष्टींवरती कसं राहील आणि मी कोणातनं काय घेतेय ह्यावरतीच मला काम करायचं आहे. आणि मग बाकी मला इग्नॉर काय करायचं आहे, कळलं का. हे जरी कळलं ना तरी खूप समजलं असं होतं. ॲटलिस्ट मी कोणत्या गोष्टी इग्नॉर करते, मी स्किप करते काही, कळलं. ते जरी तू केलंस ना तरी मग तू राईट ट्रॅकवर राहतोस. आणि मग तुझ्याकडनं चांगल्या गोष्टी आपोआप महाराज करून घेतात, असं आहे. बरोबर. आणि बऱ्याचदा आपण घरी सकाळी किंवा संध्याकाळी अग्निहोत्र करतो, तर त्याचं काय नेमकं महत्त्व आहे? हो, अग्निहोत्र तर खूप महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा आपण सूर्योदय आणि सूर्यास्त ह्याबरोबर आपल्या प्रत्येकाच्या ज्या ज्या
ठिकाणं आहेत, म्हणजे पुणे आहे, मुंबई आहे, नागपूर आहे, कुठेही म्हणजे हो. जिथे जिथे कोणी राहत असेल त्यांचे जे टायमिंग असतात हम्म. सूर्योदयाचे सूर्यास्ताचे, त्यावेळेलाच आपण एक्झॅक्टली ती आहुती देऊन सकाळी सूर्याचा मंत्र, सगळे संध्याकाळी अग्नीचा आणि नंतर प्रजापते इदं नमः हे करून आपण जे आहुती देत असतो, त्यामधून पंचमहाभूतांमध्ये आपण अग्नीला, हम्म. कारण हा वैदिक यज्ञ आहे जो घराघरामध्ये तुम्ही करू शकता खूप सोप्या पद्धतीने. त्याच्यासाठी गाईची शेणी, साजूक तूप आणि अगदीच वाटलं तर भीमसेनी कापूरनी तुम्ही तो प्रज्वलित करू शकता. पण साधारणतः तुपावरती, गाईच्या शेणीवरती तूप टाकलं की मग शेणी सुक्या कोरड्या असतात त्या पेट घेतातच आणि हो, मग तुम्ही हो. आहुती देतात. ह्या आहुतीमध्ये जो स्मोक येतो हम्म. त्या स्मोकमुळे तुमच्या ब्रेन्सच्या वेव्ज आहेत ना, हम्म. जे न्यूरॉन्स आहेत ते खूप प्रकाराने, चांगल्या प्रकाराने उद्दपित होतात असं आहे. आणि साधारणतः अग्निहोत्र एका घरात झालं समजा, पण साधारणतः 12 ते 15 मीटरचा रेडियस तो कव्हर करतो शुद्ध करायला एरिया. दुसरी गोष्ट म्हणजे अग्नीमध्ये हम्म. तुम्ही जेव्हा स्वाहा करून आहुती देताय हम्म. तेव्हा पुन्हा तुम्ही तुमचं मी पण सोडताय, कळलं का? आणि अग्नीला तू सर्व काही आहेस, तू आम्हाला पोचतोयस, या प्रकाराने आपण त्याला सरेंडर होत असतो तेव्हा. म्हणून आपण ती आहुती देतो. आणि म्हणून विशिष्ट टाईमलाच का ती सांगितली आहे ना, म्हणजे तुम्हाला नियमात बसवण्यासाठी ती गोष्ट दिलेली आहे. हो. आणि शिवाय जेव्हा आहुती आपण दिली आणि अग्नीनंतर तो थंड झाला, हम्म. पूर्णपणे घरातली निगेटिव्हिटी निघून जाते. पूर्णपणे काहीही घरात निगेटिव्ह गोष्टी राहूच शकत नाही ज्यांच्याकडे अग्निहोत्र कायम होतं. ज्यांना सकाळ संध्याकाळ करणं जमत नाही आहे, कोणी संध्याकाळी करतात किंवा हो, कोणी हो, सकाळी हो. करतात, कोणी एक वेळ पण करतात कधी कधी असे, कारण कोणी कोणी ट्रॅव्हलमध्ये असतात त्यावेळेला वगैरे असं. पण शक्यतो अग्निहोत्र फार सोपा रिच्युअल आहे आणि तो घराघरात झाला तर. दुसरं महत्त्वाचं एक काय होतं अग्निहोत्राच्या ॲशमधून, ते जी नंतर विभूती तयार हो, होते, हो. ती विभूती साधारणतः आपण 1 चमचा, म्हणजे असा एक जार घेतला पाण्याचा पूर्ण भरलेला, हम्म. आणि 1 चमचा ती विभूती आपण जर का पाण्यामध्ये टाकली आणि ती पूर्ण ढवळायची, पूर्ण एकजीव करायचं ते पाणी आणि ती विभूतीचं पाण्याचं काळसर होतं ते पाणी, रात्रभर सेटल करायचं ते पाणी. आणि पहाटेला अगदी उठल्यानंतर, कोणालाही मुलांना पण घरात सांगूनच ठेवायचं, पहिलं हे ग्लासभर पाणी ओतून पी, कारण ते डिस्टिल होतं आणि ते हो, हो. भस्म खालीच थांबतं आणि वरती तुम्हाला पुन्हा नितळ पाणीच येत आहे. हम्म. त्यामुळे तुम्ही काही असं वेगळा अर्क पितात वगैरे असं नाही, पण त्याच्यातून कॅन्सरसारखे रोगसुद्धा बरी करण्याची ताकद आहे. आणि तो स्मोक जो आहे ना, तो व्हाईट स्मोक आहे, हम्म. त्याने तुमच्या लंग्सवरती वगैरे काही परिणाम होत नाही. हम्म. खूप चांगल्या प्रकाराने उलट तुम्ही तुमच्यातला ऑरा प्रभावी करता. हो. आणि तुम्ही ज्यांच्यासोबत जाता, म्हणजे ज्यांच्याकडे अग्निहोत्र असतं, तो व्यक्ती दुसऱ्यांच्या सोबत गेला तरी तुम्ही ते प्रभाव दुसऱ्यावरती सोडू शकता. असं आहे, कारण तुमचा ऑरा तुम्ही खूप त्या अग्नीमुळे आपण सक्षम करतो. तुम्हाला कोणी असं टच नाही करू शकत उगाचच, कोणत्याही निगेटिव्ह एंटिटीज. असं आहे. म्हणून अग्निहोत्र खूप महत्त्वाचं आहे. आणि घरात एक वातावरण बदललेलं साधारणतः 3 दिवसातच तुम्हाला समजू लागतं. ओके. अगदी. पण तिथे जिथे अग्निहोत्र चालतं ना, तिथे साधारणतः त्या एरियामध्ये तरी शांतता असावी. आणि ते पात्र जे आहे अग्नीचं, हवन जिथे करतो आपण ते इथे तिथे हलवायचं नाही उगाचच. जागा सेम. हां, सेम जागा पाहिजे. म्हणजे आज मी तिथे करते तर उद्या पण तिथेच मला करायचं, एकाच जागेवरती ती गोष्ट करावी. आणि मग ते थंड झाल्यावरती तुम्ही एका पिशवीत ती विभूती, ते भस्म काढू शकता पुन्हा. पण म्हणजे ते नीट, ते पात्र नीट ठेवा, म्हणजे त्याला पाय लागतोय किंवा असं होतंय म्हणजे कुठेतरी ढकलून दिलं तर अग्निहोत्र झालं आणि असं करू नका. म्हणजे त्याच्यातलं पावित्र्य जपणं प्रत्येक गोष्टीतलंच हे तुमच्याच हातात आहे. जर का तुम्ही काय करता, भावच आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्याशिवाय काहीच नाही रे. तूच सांग ना, साधारणतः आता तू घरामध्ये ज्यांच्यासोबत राहतोस, तुमच्यामध्ये भावच नसेल, तुम्ही एकमेकांशी बोलाल का? नुसते डोकी फोडाल एकमेकांची. बरोबर. मग इकडूनच सुरू होतं ना. मग तो सोल टू सोल तुम्ही एकमेकांशी बोलताय ना जास्त. आईला जर का तुझ्या मनातलं तू न बोलता कळतं, तर ते काही, आता ती नाळ जरी जन्मता कापली तरी आईचं विश्व कनेक्ट आहे ना मुलाशी, किंवा तुलाही कळू शकतं की आज आईला पटकन फोन करूया, आठवण येते. कारण ते 6 सेन्स आपल्याला जॉईन करतात ना. मग ते सोलचं जे आपण भावविश्व तयार करतो, तसंच मग महाराज असून सुद्धा का नाकारायचं?
आहेत ते ना, बरोबर. ते गेलेच नाही आहेत कुठे, ते आत्ताही इथे आहेत. तर आत्ताही इथे आहेत, तर ते ऐकतायत. मग ह्याच्यावरती मी विश्वास करण्याची मला गरजच नाही की आहेतच ते. हम्म. ते आहेत म्हणजे आहेत. तिथे मला कुठचाही द्विधा मनस्थिती माझी येणारच नाही. पण इकडून सुरुवात होते ना, की मी करतोय ते पोहोचतंय का? पोहोचतंय का म्हणजे अविश्वास आला. हम्म. बरोबर. पण तुम्ही माणसांवरती तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही. तर तुम्ही महाराजांवरती काय डाऊट घेताय? ते आहेत, ते आहेत. त्याला कोणी दुमत करू शकत नाही. बरोबर. त्यामुळे तुम्हाला ते मान्य करण्याशिवाय पर्याय नाही आहे. हम्म. आणि मी तर हे स्ट्रेट अवे सांगेन. मी काही सांगण्यात की मी काही मोठी नाही आहे. आणि मी कशाला उगाचच तुम्हाला एक्सप्लेन करू ह्या गोष्टी की ते आहेत. ते आहेत, हे सत्य आहे. ते मान नाही. तुमचा श्वास चालू आहे ना, मग महाराज आहेत. विषय तिथेच संपतो. बरोबर. असं आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं स्वामी म्हणतात. तर याचा नेमका अर्थ काय आहे? तर ते तुमच्या नामाच्या पाठीशी आहेत. ह्याला आपण अंधश्रद्धेची जोड किंवा स्वामींना फक्त स्वामी चमत्कारासाठी हे कधीच पाहू नयेत. मुखात नाम येणं म्हणजे पण महाराजांचा भरपूर आशीर्वाद आहे. ताई, महाराजांना अनुभवांचे देव म्हटलं जातं. तर अनुभव आणि स्वामी यांची आपल्याला कशी सांगड घालता येईल? बरेच लोक असं म्हणतात की मी गेल्या अनेक वर्षापासून नामस्मरण करत आहेत, तरी माझ्या आयुष्यात काही बदल होत नाहीये. तर असं नेमकं का होतं? आणि फक्त काही गोष्टींची अनुमती नाही म्हणून मी आत्ता इथे फक्त ते सांगू शकत नाही. पण ते तसेच्या तसे त्यावेळेला तुम्हाला तिथे दिसतात. आणि बऱ्याचदा आपण तारक मंत्र ऐकतो, तर हो. त्या तारक मंत्राचं काय नेमकं महत्त्व आहे आणि त्याची शक्ती कशी कार्य करते? आणि म्हणून महाराजांनी सांगितलं की तारक मंत्र का उपासनेत असावा, का ऐकावा. कारण त्यांनी तुमचं माइंडसेट जे आहे ते बदलतं. आणि जेव्हा तुमचं माइंडसेट चेंज होतं तेव्हाच आपण योग्य प्रकाराने राईट ट्रॅकवरती काहीतरी विचार करू शकतो ना कोणत्या बाबतीतला.